7वं प्रेझेंटेशन घेऊन मी पुढच्या टीमला मंचावर आमंत्रित करतोय। टीम ॲक्वाचिल पुणे, जोरदार टाळ्यांनी स्वागत करा टीम ॲक्वाचिल पुणे यांचं। नमस्कार सांगलीकर, नमस्कार TLC। ॲक्वाचिल सिस्टम्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे मी शेखर पाटील, माझे कलीग शैलेश किणी आणि अमोल सूर्यवंशी आजच्या 10x ग्रोथ प्लॅनच्या प्रेझेंटेशनमध्ये आपलं खूप स्वागत करतोय। ॲक्वाचिल सिस्टम्स ही कंपनी 1997 मध्ये पुण्यामध्ये सुरू झाली। आम्ही सेंट्रल एअर कंडिशनिंग आणि व्हेंटिलेशनचे प्रोजेक्ट करतो इंडस्ट्रियल ॲप्लिकेशनसाठी। 2017-18 साली आम्ही TLC जॉईन केलं आणि 2019-20 साली आम्ही आमचं विराट 100 नावाचं एक व्हिजन त्यावेळी लॉन्च केलं होतं। 3 वर्षामध्ये आम्हाला आमची कंपनी ही 100 करोड करायची होती 34 करोडपासून। मला सांगायला खूप आनंद आणि खूप अभिमान वाटतोय की 2022-23 साली 3 वर्षात TLCच्या मार्गदर्शनामुळे आणि आमच्या एम्प्लॉईच्या हार्डवर्कमुळे 3 वर्षात आम्ही आमचं विराट 100 करोड कंपनीचं टार्गेट आहे अचीव केलं। त्यानंतर 100 करोड टार्गेट अचीव केल्यानंतर व्हॉट नेक्स्ट, पुढे काय, हा प्रश्न आमच्या समोर होता। आणि TLCच्याच 10x ग्रोथ प्लॅननुसार 2029-30 ला आमची कंपनी 1000 करोड टर्नओव्हर करायची आम्ही ठरवलं आहे। आणि त्या व्हिजनला आम्ही नाव दिलेले विराट 100 टू विक्रम 1000, ब्रेकिंग बॅरियर सेटिंग रेकॉर्ड। आपल्याला माहीत असेल की TLCचे 6 TLC लिव्हर्स वी ऑल नो, लीडरशिप स्ट्रॅटेजी, बाकीचे लिव्हर सुद्धा आपल्याला माहिती आहेत। तर एकेका लिव्हर विषयी आपण आता डिस्कस करूयात। स्ट्रॅटेजी हा जे लिव्हर आहे त्याच्यामध्ये एक्झिस्टिंग प्रोडक्ट आणि एक्झिस्टिंग मार्केटमध्ये की अकाउंट मॅनेजमेंटवरती आमचा मेजर फोकस असणार आहे, ज्याच्यामध्ये आम्ही आमचे जे की अकाउंट्स आहेत ते नेमलेले आहेत, त्यांचा जो बिझनेस प्लॅन आहे, त्यांचा ग्रोथ प्लॅन आहे, त्याच्यासोबत आमचं जे कोर कॉम्पिटन्सी आहे ते अलाइन करून आम्ही आमचे इंडिव्हिज्युअल गोवा शीट फ्रॉम ऑर्गनायझेशनल डिपार्टमेंटल अबाउट टू इंडिव्हिज्युअल जे एम्प्लॉईज आहेत त्यांचे कोर कॉम्पिटन्सी इम्प्रूव्ह करण्यासाठी आम्ही इनिशिएटिव्स घेतलेले आहेत। समार्थी आम्ही जे न्यू की अकाउंट डेव्हलपमेंटवरती आम्ही वर्क करत आहोत, जे आमचे फोकस इंडस्ट्रियल एरिया आहेत त्याच्यामध्ये जे न्यू की अकाउंट्स आहेत त्याचे डेव्हलपमेंटचे जे प्लॅन्स आहेत त्याच्यासाठी आम्ही इंडिव्हिज्युअल गोल घेऊन त्याच्यावरती काम करत आहोत। त्याचबरोबर जेव्हा आपण बॉटम लाईनचे विचार करतो तेव्हा सर्व्हिस बिझनेस हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे। आमचे जे विराट टू विक्रम जे विजन आहे त्याच्यामध्ये सर्व्हिस बिझनेस हा आमचा 4 कोटीपासून पण 50 करोडपर्यंत आम्ही घ्यायचं विजन घेतलेलं आहे अप टू 2030। एक्झिस्टिंग प्रोडक्ट न्यू मार्केटमध्ये फार्मा आणि डेटा सेंटर हे आमच्यासाठी न्यू मार्केट असेल। तिथलं पोटेन्शियल बघता फार्मा आणि डेटा सेंटर इन इंडिया इज ग्रोईंग ॲट मोर दॅन 15% CAGR। त्यामुळे 2029-30 पर्यंत आम्हाला फार्मा आणि डेटा सेंटरमध्ये 300 करोड आणि 150 करोड फ्रॉम एक्सपोर्ट मार्केटचं आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे। त्याचा इंडिव्हिज्युअल गोवा, डिपार्टमेंटल गोवा, ऑर्गनायझेशनल गोवा हा ऑलरेडी आम्ही त्याचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे। न्यू प्रोडक्ट आणि न्यू मार्केटमध्ये आमच्या इंडस्ट्रीचे प्रोसेस साईडमध्ये एक इक्विपमेंट आहे हीट पंप, जो खूप क्रिटिकल आहे आणि मार्केटमध्ये एक गॅप आम्हाला सापडलेला आहे ज्याच्यावरती आम्ही इनोव्हेशन करू शकतो। तर हा प्रोडक्ट घेऊन आम्ही आमच्या विजनमध्ये तो प्रोडक्टचा पण बिझनेस 50 करोडपर्यंत लॉन्च करण्याचा आम्ही इनिशिएटिव्ह घेतला आहे। आमचं जेव्हा आम्ही गोवा करतो तेव्हा आता ते कुठल्या स्टेजवर आहे तर त्याचा रिव्ह्यू करताना आम्हाला दिसतं की की अकाउंट मॅनेजमेंट ह्याचा आम्ही जेव्हा बिझनेस टार्गेट घेतला होता तेव्हा यावर्षी आम्ही 90 करोडचा होता, आम्ही ते 90 करोड अचीव केलेलं आहे की अकाउंटचे जे आम्ही गोवा घेतलं होतं। प्लस न्यू की अकाउंट डेव्हलपमेंटमध्ये आमचा टार्गेट होता की दरवर्षी आम्हाला 3 न्यू की अकाउंट ॲड करायचं आहे। जॅनपर्यंत आम्ही 2 की अकाउंट्स ऑलरेडी ॲड केलेले आहेत ज्यांचं बिझनेस पोटेन्शियल ह्यूज आहे। त्याचबरोबर कोर कॉम्पिटन्सी जेव्हा आम्हाला बिल्ड करायचं आहे तर त्यासाठी म्हणजे TLCचे जे 2 लिव्हर्स आहेत DSI आणि NC हे आम्ही यूज करून आमचे कोर कॉम्पिटन्सीज डेव्हलप करत आहोत। त्याचबरोबर सेक्टर स्पेसिफिक मार्केटिंग आम्ही करत आहोत त्या एक्झिस्टिंग मार्केटमध्ये। फार्मा सेक्टरमध्ये मगाशी मी सांगितल्याप्रमाणे याला सुद्धा इंडिव्हिज्युअल गोवा आणि डिपार्टमेंटल गोवामध्ये आम्ही ब्रेकडाऊन केलेलं आहे। फार्मामधले काही स्पेसिफिक स्टेप्स जर सांगायचं झाल्या तर या वर्षी आम्हाला एक सायझेबल ऑर्डर फार्मा सेक्टरमधनं हवी होती आणि आम्ही ग्लॅड टू अनाऊन्स की यावर्षी एक सायझेबल ऑर्डर ऑलरेडी आम्हाला डिसेंबरच्या अगोदर फार्मा सेक्टरमधली मिळालेली आहे। डेडिकेटेड सेल्स रिसोर्स आम्ही ऑलरेडी अपॉइंट केले फार्मा सेक्टरमध्ये। कन्सल्टंट इम्प्लॉयमेंटला 4 कन्सल्टंट ऑलरेडी ॲडेड। नेक्स्ट इज डेटा सेंटरमध्ये आम्हाला यावर्षी 15 करोडचा बिझनेस करायचा होता आणि अगेन आय एम प्राऊडली सेईंग की यावर्षी आतापर्यंत फक्त डेटा सेंटरमधनं आमचा 30 करोडचा बिझनेस आम्ही ऑलरेडी सिक्युअर केलेला आहे। तर डेटा सेंटरमधली आमची एंट्री ऑलरेडी झालेली आहे।
त्यातल्या बाकीच्या प्रोसेस बाकीच्या ज्या स्टेप्स आहेत त्या इन प्रोसेस आहेत, त्याच्यावर आम्ही डेडिकेटेड सेल्स रिसोर्स असेल यासुद्धा आम्ही प्रोसेस ऑलरेडी ॲक्शन प्लॅन आम्ही घेतोय. इंटरनॅशनल मार्केटमधल्या 3 मेजर ॲक्टिव्हिटीजवर आम्ही फोकस करतोय. एक प्रोॲक्टिव्ह, रिवाईव्ह अँड रिॲक्टिव्ह. प्रोॲक्टिव्हमध्ये साऊथ ईस्ट एशियन मार्केट, स्पेसिफिकली इंडोनेशिया आणि तिथनं क्वालिफाईड लीड आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. ऑलरेडी काही क्वालिफाईड लीड आमच्याकडे आलेले आहेत. बांगलादेश आणि श्रीलंकेचं मार्केट कोविडच्या अगोदर आम्ही काही प्रोजेक्ट तिथे केले होते, तर कोविड नंतर सुद्धा हे मार्केट रिवाईव्ह करायचा आम्ही प्रयत्न करतो. दॅट इज ऑलरेडी इन प्रोसेस. आणि मिडल ईस्ट आणि आफ्रिकेमधल्या ज्या इन्क्वायरीज आम्हाला येतात त्याच्यावर आम्ही रिॲक्टिव्ह मोडवर जातोय, तिथे आम्ही ॲग्रेसिव्हली जात नाहीये. काही टायअप लोकल पार्टनर्स आम्ही केलेले आहेत आणि एक्सपोर्टची 1 ऑर्डर अजूनपर्यंत आम्हाला आलेली नाहीये, परंतु देर आर कपल ऑफ ऑर्डर्स विच आर इन निगोशिएशन. वी आर 100% शुअर दॅट at the end of the March we will have 1 order from the export market. न्यू प्रोडक्ट बिझनेसचा जो डेव्हलपमेंट आहे त्याचं जे आम्ही एलोकेटेड SME आहे ऑन बोर्ड आहे आमच्या एप्रिलपासून, त्याच्यावरती डेव्हलपमेंट आमचं चालू आहे. त्याचं जे कन्सेप्च्युअल डिझाईन ऑलरेडी आमच्या गोवामध्ये होता, तो आमचा सप्टेंबरमध्ये फायनल होऊन कन्सेप्च्युअल डिझाईन इज रेडी. प्रोटोटाईपचं आमचं टार्गेट मार्चपर्यंत आहे. प्रोटोटाईप इज ऑलरेडी ऑलमोस्ट डन. तर प्रोटोटाईपचा पण आमचा जो टार्गेट होता तो आम्ही यावर्षी अचीव करणार आहे. नेक्स्ट इयरच्या इनिशिएटिव्हमध्ये आमचा ऑलरेडी ABP तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये फील्ड ट्रायल्स असतील किंवा कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जायचं आहे, त्याच्यासाठी ब्रँडिंग, प्रमोशन, स्पेसिफिक मार्केटिंग, प्रोडक्ट्स स्केलअप, त्याचा जो प्लॅन आहे तो आम्ही मिड रिव्ह्यू जो असणार आमचा ABPचा त्याच्यामध्ये घेणार आहोत. आमचा विक्रम माइलस्टोन जो आहे तो असा दिसतोय की 2022-23 मध्ये आम्ही जेव्हा विराट 100 केला तेव्हा व्हॉट नेक्स्ट म्हणून 1000चा जेव्हा आम्ही प्लॅन केला आणि आमच्या एक्झिस्टिंग प्रोडक्ट, एक्झिस्टिंग मार्केट, एक्झिस्टिंग प्रोडक्ट, न्यू मार्केट आणि न्यू प्रोडक्ट, न्यू मार्केटचा प्लॅन करून आमचा हा विजन असा दिसतो. या वर्षीचा जो आमचा टार्गेट होता तो 140 करोड बिझनेस करायचा होता. तर आत्ताच्या स्टेजला आमच्या जॅन एंडपर्यंत 105 कोटीचा टर्नओव्हर ऑलरेडी झालेला आहे आणि आम्ही मार्चपर्यंत 135 करोडपर्यंत नक्कीच पोहोचणार, ह्याचं प्रोजेक्शन ऑलरेडी झालेलं आहे आमचं. HR हा आमच्या ऑर्गनायझेशन एक बॅकबोन आहे. HR इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. आता आमचा ग्रोथ प्लॅन एक्सपोनेन्शियल आहे, 10x ग्रोथ प्लॅन आहे. त्यासाठी आम्हाला एक्झिस्टिंग टॅलेंट जे आहे रिटेन करणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही व्हेरियस स्कीम्स, प्रॉफिट शेअरिंग आहेत, ESOPs, व्हेरिएबल प्ले, इन्सेंटिव्ज, सक्सेशन प्लॅनिंग, लॅटरल मुवमेंट, ह्या सर्व स्ट्रॅटेजीज इम्प्लिमेंट करणार आहोत. त्याच्यानंतर नवीन रिक्रुटमेंटसाठी वेगवेगळ्या स्टाफिंग एजन्सीशी पार्टनरशिप करू. त्याच्यानंतर कॅम्पस ड्राईव्ज आहेत, वॉक इन इंटरव्ह्यूज, जॉब फेअर्स, ह्या सगळ्या स्ट्रॅटेजीज आम्ही इम्प्लिमेंट करू. आता यासाठी ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर पण अलाईन होणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी मॅनेजमेंट लेवलला, टॉप मॅनेजमेंट लेवलला क्रिएशन ऑफ बोर्ड, देन CEO स्ट्रक्चर असेल, ॲडवायझरी बोर्ड असेल, TLC इज वन ऑफ आवर ॲडवायझर अँड मेंटर. नंतर रिजन स्पेसिफिक आम्ही डेव्हलपमेंट करणार आहोत सो दॅट दे कॅन ॲड्रेस द रिजन स्पेसिफिक प्रोजेक्ट्स. हे क्रिटिकल आहे आमच्यासाठी. स्ट्रॅटेजिक बिझनेस युनिट डेव्हलप करू मार्केट वाईज. डोमेस्टिक आहे, इंटरनॅशनल आहे, सर्व्हिस आहे, प्रोडक्ट आहे. डोमेस्टिकलाही आम्ही फर्दर ते स्प्लिट करू शकू. स्टील आहे, पॉवर आहे, हे सर्व कंप्लीट आम्ही करून कॉर्पोरेट फंक्शन्स पण डेव्हलप करूयात. याच्यासाठी आम्हाला आता 10 वर्षासाठी अप्रॉक्सिमेटली अराउंड वी आर अँटिसिपेटिंग अराउंड 800 रिसोर्सेस दॅट विल बी रिक्वायर्ड फॉर आवर ग्रोथ. सेल्स अँड मार्केटिंगमध्ये इव्हॉल्विंग ऑर्गनायझेशनमध्ये डेफिनेटली यू नीड टू बी डॉमिनेटली डिजिटल प्लॅटफॉर्मवर, सर्वच प्लॅटफॉर्मवर आता सध्या आम्ही वर्क करतोय. सेगमेंट वाईज प्रत्येक सेगमेंटमधले टॉप 15 कस्टमर ऑलरेडी आम्ही आयडेंटिफाईड केले आहेत आणि वी हॅव मेजर व्हिजिबिलिटी आणि इनोव्हेशन फॉर मेजर विन्स. त्याला आम्ही डिजिटली सुद्धा आम्ही करायचा प्रयत्न करतोय. की ट्रॅडिशनल स्ट्रॅटेजी, एक्सपोज अँड सेमिनार्सला ऑलरेडी आम्ही इंटॅक आहोत आणि देर आर सर्टन स्मार्ट इंटरनॅशनल प्लॅन्स विच वी आर ऑलरेडी अप्लाइंग. Leadership is a capability to translate the vision into reality. This is a famous quote from Baron Venice. So आम्ही आता विराट 100 थ्रू सक्सेसफुली 100 करोडचा प्लॅन अचीव केलेला आहे ऑलरेडी आणि आमचे कन्व्हिक्शन्स खूप हाय आहेत अँड विल डेफिनेटली अचीव दिस विजन ऑफ विक्रम ऑल्सो इन 7 years. आमचं विराट 100 ज्यावेळी आम्ही केलं होतं त्यावेळी आम्ही एक अँथम तयार केलं होतं. तसंच आत्ताच्या विराट टू विक्रमसाठी एक अँथम आम्ही तयार केले आहेत, ते आम्ही म्हणणार आहोत. In our hearts, dream take flight. We rise high with all our might. One step at a time, we shall succeed. Exploring and expanding as we proceed. Past achievements set the tone. We are always together as one. Nothing is impossible, we believe. With sweat and zeal to achieve. Opportunities knock loud and clear. Challenges we shall face without fear. Our solutions are innovative and green, keeping the environment safe and clean. Born from vision, our journey begins. Scaling mountains with our wings. Embracing solution in sustainability.
proving Aquachill's capability. This is us, a united team, all of us aligned to a common theme. From Virat to Vikram, winning awards, breaking barriers, setting records.